चर्मकार समाजातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासनाची योजना पोहोचवणे ही संत शिरोमणी रोहिदास महाराजांना जयंतीदिनी खरी आदरांजली ठरेल, असे मत चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक भूषण खटावकर यांनी व्यक्त केले। आज 24 फेब्रुवारी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त लीडकॉम सांगली कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। विशेष म्हणजे पहिल्यांदाच चर्मकार बांधव संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी कर्ज प्रकरणाचे फॉर्म व माहिती पुस्तिका आणि महामंडळाच्या योजनांचे कॅलेंडर वाटप करण्यात आले। यामुळे भारावून गेलेल्या चर्मकार समाज बांधवांनी जिल्हा समन्वयक भूषण खटावकर यांचे तोंड भरून कौतुक केले। यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रभाकर चव्हाण, आरसीएमचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग चव्हाण, दलित मित्र काशीनाथ चौधरी, सुरेखा सातपुते, राणी कमलाकर, कांचन खंदारे, संजय सातपुते, राजेंद्र माने, दत्ताभाऊ गेजगे, रावसाहेब हेगडे, आदिनाथ चौधरी, शिवाजी त्रिमुखे, प्रकाश हंकारे, चंद्रकांत शिंदे, जिल्हा स्वयंरोजगार फेडरेशनचे चेअरमन महादेव दबडे, शंकर बोबडे, अनिल देशमुख इत्यादी उपस्थित होते। आज संत रोहिदास जयंती आज लीडकॉम कार्यालयात आज साजरी करण्यात आली। त्यासाठी समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना बोलवण्यात आले व आज या कार्यालयात सर्व योजनांची माहिती व माहिती पुस्तके व आज लीडकॉम कार्यालयाचे कॅलेंडरही त्यांना वाटण्यात आले व कर्जाचे फॉर्मही वाटण्यात आले। समाजातल्या ज्या काही उपेक्षित जो वर्ग आहे त्यांना खऱ्या अर्थानं कसा न्याय मिळेल त्यासाठी ज्या काही कर्ज योजना आहेत ते कर्ज योजनेच्या माध्यमातून इथला प्रत्येक व्यक्ती कसा उद्योगशील होईल, त्यांना हाताला काम कसे मिळेल ह्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। समाजामधील काही लोकांना त्या प्रकरणाची माहिती दिली, त्याने त्याचे फॉर्म दिले आणि त्याची कॅलेंडरची वाटप केली आणि ही आम्ही आज या ऑफिस ओपन झाल्यापासून पहिल्यांदा इथं जयंती संत रोहिदास महाराजांची जयंती स्थापन झालेली आहे, व्यवस्थित आज झालेली आहे। आज समाज कल्याण संत रोहिदास मंडळ या ठिकाणी आम्हाला इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की आज आम्हाला महिलांना तिथं आग्रहाचं निमंत्रण देऊन महामंडळाने बोलवलं व आमच्या हस्ते केलं। त्याबद्दल आम्ही खूप समाधानी खूप आनंदाने आहोत। आम्हाला जयंतीनिमित्त आम्हाला ऑफिसमध्ये रोहिदास महाराज जयंती साजरी केली। त्या अधिकाऱ्यांनी लीडकॉमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन फॉर्म समाधान असं माहिती दिली, त्याबद्दल मी आम्ही त्याचा आभारी आहोत। आणि इथं जो कर्ज वाटपाचा किंवा जो काही निधी वगैरे आपल्याला कसा करावा, कर्ज वाटप कसं करावं याबद्दल चांगली प्रत्यक्षात आम्हाला माहिती मिळाली आहे आणि ती माहिती जास्त करून महिलांना जे आरक्षण दिले आहे त्याच्याबाबतीत महिलांनी अग्रेसर होऊन पुढं त्यांना ती व्यवस्थितरित्या एक स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी चांगली संधी समाज कल्याण ऑफिसतर्फे आम्हाला हा लाभ मिळाला आहे। संत रोहिदासांची जयंती साजरी करण्यात आली। या जयंतीच्या निमित्तानं आम्हा महिलांना व इतर मान्यवरांना आग्रहाचं निमंत्रण बोलवण्यात आलं आणि आम्हाला विविध शासनाच्या विविध कर्जांची माहिती दिली, त्याबद्दल आम्ही समाधानकारक आहोत। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।